कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FMच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपण बेडग येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील साहेब यांच्याशी अंजीर पीक व्यवस्थापन या विषयावर गप्पा मारणार आहोत. या अगोदरही त्यांची मुलाखत आपण प्रसिद्ध केली होती. त्यावेळी त्यांची अंजीर शेती नवीन होती, बाग नवीन होती. मात्र आत्ता आपण त्यांच्या शेतामध्ये जर बघितलं तर एका झाडाला कमीत कमी 1000 ते 1500 अंजीर लकडलेली दिसत आहेत. आज आपण त्यांच्याकडून कशा पद्धतीने या अंजीर शेतीचं व्यवस्थापन केलं हे जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, गेल्या वर्षी मी आपल्या बागेत आलो होतो. त्यावेळेला आपण एक शो घेतला होता. त्यावेळेला आपण बघितलं की झाडं लहान होती. एक वर्षानंतर मी आता इथं आलो आहे. इथं बघतोय तर झाडं पूर्ण फुललेली आहेत. अंजीर झाडाला लकडलेले आहेत. 1000 ते 1500 अंजीर आता सध्या झाडाला दिसत आहेत. गेल्या वर्षी तुलनेत झाडं आज आता मोठी झाली आहेत. कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन केलं की झाडं आज भरलेली आहेत? मुळात आमची लावणं चांगली बसली ती. फुटवे आम्ही अगोदर करून घेतली ती. बरं. मग काही लोकांची छाटणी तळातून मारतात, त्याची फुटवे घेतात, ती फुटवे कमी निघतात. आम्ही घेतली ती फुटव्यांची छाटणी घेतली. त्यामुळं आमचे फुटवेच 80पासून 150पर्यंत आहेत. बरं. मग 80पासून 150पर्यंत फुटवे असले, समजा कमीत कमी जरी जर तुम्ही एका फुटव्याला 10 अंजीर जरी पकडला, कमीत कमी म्हणतो मी, तरी 1500 ते 2000 अंजीर होतात. बरं. आणि तसं न करता आम्ही काय केलो, परत त्याची वाढ पळवत नेलं नाही आम्ही. त्याला परत थांबविलं 10-15 पानावर, 10-15 पानावर, 10-15 पानावर. त्याच्यामुळे परत त्यातून 2-3 फुटवे निघाले. आत्ता आम्ही इथनं माल घ्यायचा नाही, इथनं बास आम्हाला सगळे शेंड मारून सोडायचं म्हटलं तरी बी कमीत कमी आमचा 70-80 किलो माल निघतोय. आणि इथनं घ्यायचं म्हटलं 100 किलोच्या आसपास आमचा माल जाईल असं आम्हाला स्वतः वाटतंय. पण लहान मोठी झाडं असल्यामुळे सरासरी आम्ही 80 किलो माल धरलाय. 80 किलो माल निघाला काही अडचण नाही. साहेब, लावण करून आता सध्या किती दिवस झाले? बरोबर 14 महिने झाले. 1 नोव्हेंबरची लावण आहे आमची. 1 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण झालं. डिसेंबर जानेवारी हे 2 महिने 14 महिने अजून होणार आहेत. गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर प्लॉटमध्ये आणि आत्ताच्या प्लॉटमध्ये बघितलं तर खूप चेंजेस झालेले आहेत. खताचं व्यवस्थापन काय केलं की झाडांना चांगले अन्नद्रव्य मिळतील? कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन केलं? माझी शेती संपूर्ण सेंद्रियवर आहे. मी स्वतः पंचगव्य तयार करतोय. गाईचे 5 पदार्थ आणि इतर 4 पदार्थ असे 9 पदार्थ आहेत त्यामध्ये. तर आम्ही घालताना छाटणी केल्यानंतर 2-2 क्रेट म्हणजे जवळपास 3 पाट्या लेंडी खत आणि MOP 1 पोतं, DAP 1 पोतं आणि सुपर फॉस्फेट 2 पोती अशी लागवड टाकून आम्ही शेणखत टाकलं. त्यानंतर आम्ही रसायन काही वापरलं नाही. पंचकाव्याचं मी 15 दिवसानं, 20 दिवसानं, 15 दिवसानं, 20 दिवसानं आळवणी करतोय. त्यामुळे मला रसायन आवश्यक वाटत नाही मला. साहेब, माती परीक्षण कधी करून घेतलं का? म्हणजे आता माती परीक्षण केल्यावर बऱ्यापैकी आपल्याला जमिनीची काय कमतरता आहे हे आपल्याला कळून येतं. त्यामुळे आपण या 14 महिन्यात किंवा त्या अगोदर कधी माती परीक्षण केलंय का? बाग असताना केलेला आहे मी. आता अलीकडे काही केलेलं नाही. आता काय आम्हाला जर फॉल्ट दिसत असेल प्लॉटमध्ये तर माती परीक्षण करणार, बाबा हे असं का व्हावं लागले. आता काही प्रॉब्लेमच नाही म्हणतात मी माती परीक्षण केलं नाही. पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं? कारण अंजीर पिकाला तसं बघितलं तर पाणी जास्त लागतं का कमी लागतं, आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं सुरू आहे? आत्ता जे बाजारामध्ये छाटणी घेणारी लोक आहेत किंवा माल येणारी लोक आहेत ते जून जुलैला छाटणी घेतलेली लोक आहेत, म्हणजे पावसाळ्यात येत आहेत. बरोबर. त्याच्यानंतर 4.5 महिन्यांना माल निघतोय. त्यावेळी पाण्याची उपलब्धता असते. पण आमची छाटणीच ऑक्टोबरची आहे. त्यामुळे आत्ता आम्हाला पाण्याची गरज जास्त आहे. कारण त्याचा आत्ता वाढीचा काळ आहे. आत्ता तुमचे फुटवे बी निघणार ना, अंजीर बी वाढणार. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही पाणी देऊ शकतोय. आत्ता पाणी काय तर आत्ता जास्त होत नाही वाढीच्या काळामध्ये. पण ज्या वेळेला आम्ही माल काढायला चालू होईल त्यावेळेला पाणी कमी करावं लागेल. साहेब, यावर्षी जर बघितलं तर पाऊस काळ जास्त होता, म्हणजे पाऊस जास्त होता. त्यामुळं यावर्षी अंजीर पिकावर कोणत्या रोगाचा जास्त किंवा कोणत्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला पावसामुळे? करपा, लालकुळी. करपा किंवा लालकुळीचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं? करपाला काय 22 आहे, रोग भरपूर बाजारात औषध आहे. रोको आहे, M45 आहे, मग ताकद आहे. लालकुळीला काय
हे सल्फर निवांत चालते. हे विषय एक स्प्रे घेतला आहे आम्ही, काय द्यायला स्प्रे घेतला नाही त्याचा. बागेमध्ये जर बघितलं तर ठिबक पद्धतीनं आपण पाणी व्यवस्थापन केलेलं आहे. रोज किती पाणी किती तास सोडलं जातं? पाणी किती सोडला तर उन्हानं माणसं उपडते ते पाणी. त्याला मला तर वाटायला आता पाणी फुल लागते त्याला. पाणी पाजून सुद्धा दुपारचं 12 ते 4 वाजेपर्यंत सुकल्यासारखं वाटतंय ते. आता आपण एक 14 महिने झालं अंजीर साहेब केलेला आहे. आता अंजीर पिकातला बऱ्यापैकी आपणास अभ्यास झालेला आहे. जमीन कशा पद्धतीची अंजीर पिकाला असावी असं तुम्हाला वाटते? जमीन कोणतीही चालते, फक्त त्यामध्ये पाणी साठून राहता पावसाळ्यातलं कामा नाही. काळं रान चालेल तुम्हाला, फक्त काळं रान त्याचा डेव्हलप लवकर होत नाही असं म्हणतात. मी काय अनुभव घेतला आता लावणार आहे, मी काळं रान आता लावणार आहे, त्यावेळेला प्रत्यक्ष कळेल. मारायला पण येऊ शकते, काय अडचण नाही. तण व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं? आयाभोवती फक्त काढून घेतलं, बाकी सगळं तणनाशक मारलं. आता ही दिसते तणनाशक मारलेलंच आहे, फक्त आयाच्या भोवतीने तेवढं आम्ही काढून घेतले. बरोबर. तणनाशकाचा या अंजीरवर काय परिणाम होतो का? तेवढा फारसा नाही काय होत, पण एवढी खबरदारी घ्यावीच लागेल ना. आपला झाड सोडून घ्या बाकी ठिकाणी, तुम्हाला मोका आहे त्या ठिकाणी तणनाशक वापरायला काय अडचण नाही. भोवतीने फक्त काढून घ्यायचं, त्याला काय जास्त खर्च येत नाही. बरोबर. आता 14 महिन्यापर्यंत अंजीर पिकामध्ये किती रुपये खर्च आला? माझा सर्वसाधारण रोपासहित आत्ता पण माझा 50,000 रुपये खर्च आहे. 125 रोपं आहेत आमचे. खत, लागवड, गडी माणसं, बंदाटी, कुरताटी ह्यासाठी म्हणून. जी काय रोपं म्हणजे मर झाली, जी काही गेली, ती रोपं तुम्ही पुन्हा लावली का? पुन्हा लावली का? मी एक 4-5 रोपं पुन्हा लावली आम्ही. ती रोपं पुन्हा या बागेत सेट होऊन त्या रोपांच्या बरोबर येऊ शकतात का? येऊ शकतात, पण त्याच वर्षी लावून केली पाहिजे. आता मोर्च्या वर्षी लावतो आळस केला तर तुम्ही परत झाडं बसत नाही, मुळ्याला लांब जातात त्याच्या. त्यामुळे त्या मुळ्यात त्या नवीन बारके रोपाला ताकद देऊ शकत नाही ते. आता बघितलं की झाडं पूर्ण बहरलेली आहेत. झाडांची क्षमता कशा पद्धतीने आहे, म्हणजे वाऱ्याला ते पेरू शकतात का? म्हणजे आता अंजीर ज्या वेळेला लागतील त्यावेळेला याला सपोर्टिव्ह काय आता असं माळा वगैरे काय लागतो का? नाही काय लागत नाही. आम्ही आता तेवढ्यासाठी स्टॉप करत न्यायला आलो आहे, जेणेकरून ते मागील बुंदा हे व्हावा, दणकट व्हावा. तो नुसतंच बळवत नेला तर खिसायला बघणार. नुसतं जर न थांबवता तुम्ही शेंडा आहे असा नेलावर तर ती खिसायला बघणार ना वाऱ्याला. तशी कंडिशन आम्ही ठेवली नाही. रासायनिक खताचा थोडाही उपवापर आपण केलाय का नाही? नाही, अजिबात नाही केला आम्ही. फक्त ते ह्याच्यामध्ये MOP तेवढं घातलं, MOP आणि सुपर फॉस्फेट, त्यानंतर काही नाही. मालाला शायनिंग यावी, माल आपला चांगला आकर्षक दिसावा म्हणून कोणत्या टॉनिकचा फवारणी घेतली का? नाही, काय घेतलं नाही आम्ही, काय सुद्धा घेतलं. आम्ही ते पंचकव्य आहे, आम्ही ते पंचकव्यच वापरतोय. काका, शेवटचा प्रश्न. आपण अंजीर शेती आपल्या भागातला पहिला प्रयोग आहे. शेतकरी कशा पद्धतीने इथे येऊन व्हिजिट देऊन जात आहेत? शेतकरी येत आहेत का? फोन येतात का? भरपूर येतात. पार बारामती बीडमधनं लोक आलते, कराडमधनं लोक आलते. स्थानिक कसं होत आहे माहिती आहे, कसं आहे, लगेच लोक याकडे वळायला बघत नाहीत. बरोबर. पण बऱ्याचपैकी लोकांना, बाहेरच्या लोकांना जास्त अट्रॅक्शन त्याचं झाले. बरोबर. कारण अंजीर हे आयुर्वेदिक पण आहे. सध्या आता अंजीर आहे 15-20 हार्वेस्टिंग सुरू होईल. कोणत्या बाजारपेठेमध्ये विक्री करण्याचं काय तसं काय ठरलंय का? आमचं काय आता माल आम्ही मागच्या वेळेला लावणीचा माल जो दिला त्या व्यापाऱ्याने कॉन्टॅक्ट साधले आमच्याशी. बघू मग जे इथं येऊन नेतो त्या राहिलेला माल आम्ही सांगली मार्केटला नेणार. काका, परंपरागत शेती सोडून एक नवीन प्रयोग, नवीन फळबाग लागवडी करायला पाहिजेत. अंजीर पीक आता आपण अनुभव घेतलेला आहे. शेतकरी मित्रांना आपण काय सांगाल की बाबा या अंजीर पिकाबद्दल, कशा पद्धतीचं पीक आहे आणि शेतकऱ्यांनी याकडे कशा पद्धतीने वळावं, आपलं काय मत आहे? हे बघा, आपण लोकल मार्केट म्हटलं आपल्या भागातलं, जसं आमच्या भागात आलं सांगली लोकल मार्केट, होलसेल मार्केट आहे, पण लोकल आमच्या भागातला आहे. मग आमच्या भागातल्या आम्ही काय निरीक्षण नोंदवलं की जो माल बाहेरनं येतोय सांगली मार्केटला तो माल इथं पिकवायचा. बरोबर. त्यामुळे ताजा माल मिळेल. आता सांगलीत येणारा माल हा पुणे जिल्ह्यातनं येणारा माल आहे, बाहेरून येणारा. मग तो 1-2 दिवस गॅप ठेवून, म्हणजे 2 दिवस शिळा असतोय माल. आम्ही रोजच्या रोज ताजा माल देऊ शकतो, फ्रेश माल देऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, हे होते बेडग येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील साहेब यांच्याशी आपण गप्पा मारल्या. त्यांचा मूळ उद्देश आहे की कोणतंही फळ लागवड असू दे आणि फळ आपल्या सांगली जिल्ह्यातील लोकांना फ्रेश आणि ताजं खायला मिळावं, हा त्यांचा उद्देश आहे. आपणही त्यांच्या अंजीर शेतीला व्हिजिट देऊ शकता, त्यांच्या शेतीला जाऊन भेट देऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 99 23 47 52 68. या नंबरवरती आपण कॉल करून त्यांना मार्गदर्शन घेऊ शकता. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार @ग्रीन FM 90.4. माझं शिवार.